या कोणत्या जातीच्या मेंढ्या आपल्या? याच्यामध्ये काही नारी स्वर्ण आहे, काही गावरान आहे आणि एक दोन त्या बंटूर म्हणजे ते कर्नाटकची जात आहे ते काही. अच्छा, या वाल्या. हा, आणि एक डॉर्परचं मेल आहे. बरोबर. डॉर्परचं सेकंड थर्ड जनरेशनचं मेल आहे. ओके. अशा सगळ्या मेंढ्या आहे. तर मेंढी पालन करण्यामागचा उद्देश काय? पालन आपण याच्यामुळे ट्राय करून बघितलं की एका कंपार्टमेंट मध्ये आपण किती पण मेंढ्या ठेवू शकतो. म्हणजे ज्या कंपार्टमेंट मध्ये समजा 10-20 मेंढ्या राहील तेवढे आपण ठेवू शकतो. कारण की ग्रुपमध्ये यांना राहायची सवय, जास्त भांडण करत नाही. आणि शेळ्याचं कसं एका कंपार्टमेंट मध्ये आपण 2-3 शेळ्या ठेवू शकतो, कारण की ते एकमेकीला मारतात. बरोबर. त्याच्यामुळे आपण असा विचार केला की मेंढ्या जास्त ठेवू, कारण की कमी जागेमध्ये जास्त क्वांटिटी मध्ये बसतात. आणि खायचं कसं आहे, जे काही आपण टाकू ते खाऊ शकतात. आणि शेळ्याला कसं आहे, हिरवच लागतं, चांगलंच लागतं खायला. यांचं तसं नाही, आपण जे काही टाकलं ते त्या खाऊन घेतात. त्याच्यामुळे आपण हे खरेदी केलं. आणि यात कसं आहे माहिती का, बंदिस्त कधी मेंढी पालन करायचं, एक पिल्लू देणारी मेंढी परवडत नाही. त्याच्यामुळे 2 पिल्लू देणारी मेंढी परवडते. मग आपण त्याच्यामुळे काही नारी सुवर्णाच्या मेंढ्या खरेदी केल्या, त्या 2-2 पिल्लू देतात. बरोबर. हा, आणि मेल पण आपला जो आहे नारी सुवर्णाचा आहे. कारण की त्यांना क्रॉस झाल्यानंतर जे पुढे काही समजा 50% 75% पिल्लं तर निर्माण होईल, तर ते त्यांच्यात थोडीफार असं गुणधर्म येईल की 2 पिल्ला देण्याची. त्याच्यामुळे आपण ते नारी सुवर्ण मेल खरेदी केला. मेंढी ही मुक्त संचार पद्धतीने जनरली महाराष्ट्रामध्ये पाळली जाते. आता बंदिस्त खूप कमी प्रमाणात आहे. आता मेंढीला जर बंदिस्त केली तर काही अडचण? मेंढीला आता सुरुवातीला मला तेच वाटलं होतं, म्हटलं बंदिस्त करायला काही प्रॉब्लेम येईल, पण तसं काही झालं नाही. आपण सुरुवातीला एक 7-8 मेंढ्या खरेदी केल्या, बंदिस्त करून पाहिल्या, त्या सक्सेस झाल्या. त्याच्यामुळे आपल्या त्या आता बंदिस्ताचे एखाद्या दिवस बाहेर सोडतो, नाही तर सोडायचं की तसं बाहेर काम पडत नाही.